मुंबईमध्ये 21व्या टाटा मॅरेथॉन 2026चं आयोजन करण्यात आलंय। या मॅरेथॉनमधून 69,000 पेक्षा अधिक धावपटू सहभागी होणार। यंदा मॅरेथॉन मार्गामध्ये बदल करण्यात आलाय। वांद्रे वरळी सीलिंगसह प्रथमच आयकॉनिक कोस्टल रोडचा समावेश करण्यात आलाय। मुंबई मॅरेथॉनमधील हौशी मॅरेथॉनला सकाळी 5 वाजता सीएसटी येथून तसंच हाफ मॅरेथॉन पोलीस कप स्पर्धेला सकाळी 5 वाजता माहीम रेतीबंदर मैदानावरून सुरुवात झाली। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकची माहिती ते देतील। नंदकिशोर, टाटा मॅरेथॉन स्पर्धा जी आहे ती होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पहिली जी धावपट्टी होती ती 5 वाजताची होती आणि ती होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पहिली जी धावपट्टी होती ती 5 वाजताची होती आणि त्या ठिकाणी हौशी जे संपूर्ण मॅरेथॉन किंवा स्पर्धक जे होते ते पळालेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि अवघ्या 10 सेकंदापूर्वी जर पाहायला गेलं तर इंटरनॅशनल लेवलवरून ते ॲथलीट्स आलेले होते ते खरं तर पळालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण हे समोरचे आपण दृश्य बघतोय की देवेन भारती जे आहेत मुंबईचे पोलीस कमिशनर आहेत त्या ठिकाणी ह्या वेळेला जे इंटरनॅशनल जे स्पर्धक आहेत त्यांना झेंडा दाखवलेला आपल्याला पाहायला मिळते। आणि संपूर्ण जी तयारी आहे ती उत्तम पद्धतीची दरवर्षीच असते। 21वे वर्ष आहे आणि खरं तर मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवरून ही जी मॅरेथॉन आहे ती धावत असलेली आपल्याला पाहायला मिळते। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून हा संपूर्ण जो मॅरेथॉनचा थरार आहे तो खरं तर सुरू होतो आणि कोस्टल रोडवरून एक नवीन जो अनुभव आहे तो खरं तर स्पर्धकांना घेता येणार आहे। सीलिंगवरून खरं तर ही संपूर्ण जी स्पर्धा आहे ती धावत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि बँड्रा माहीमवरून पुन्हा याच परिसरात येऊन ही थांबत असलेली आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळे खरं तर मॅरेथॉनचे खरं तर विक्रांत यामध्ये वेगवेगळे कॅटेगरीज आहेत। पहिली जी मॅरेथॉन होती ती 5 वाजता निघालेली होती ती हौशी मॅरेथॉन होती आणि 10,000 खरं तर जे स्पर्धक होते ते खरं तर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळते। तिसरी जी होती ती खरं तर एलिट मॅरेथॉन होती जी अवघ्या 20-30 सेकंदापूर्वी निघालेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि जवळपास 42 किलोमीटर लांब असणारी ही संपूर्ण मॅरेथॉन स्पर्धा आहे आणि या मॅरेथॉन स्पर्धेला खरं तर या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि यानंतर पाहायला गेलं तर ज्येष्ठ नागरिक सुद्धा होणार आहे, अपंग सुद्धा होणार आहे। त्याच्यामुळे एकंदरीत एक नवीन अनुभव जो आहे तो या मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांना पाहायला मिळतोय। एकंदरीत मुंबईच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशभरातून इंटरनॅशनल लेवलवरून सुद्धा स्पर्धक जे आहेत ते खरं तर या स्पर्धेत सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जवळपास 70,000हून जास्त स्पर्धक जे आहेत ते खरं तर मुंबईत आज धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विक्रांत, बरं, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी नंदकिशोर। दृश्य आपण पाहतोय या मॅरेथॉनचे दृश्य आहेत। 69,000 पेक्षा अधिक धावपटू, जवळपास 70,000 धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत। यंदा सीलिंगसह कोस्टल रोडवर सुद्धा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एक वेगळा अनुभव मुंबईकरांसाठी हा असेल। टाटा मॅरेथॉन, टाटा मुंबई मॅरेथॉन 2026चं हे आयोजन। Go, 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 go.